झी मराठी, चर्चाही होणारच. चिकोडी सदलगा मतक्षेत्राला गणेश हुक्केरींसारखे खंबीर युवा नेतृत्व लाभलं असून प्रकाश अण्णांचा काम करण्याची पद्धत गणेश हुक्केरींनी स्वीकारली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचं त्यांना पाठबळ आहे. कार्यकर्त्यांचा तापा पाहून ते खरे जनप्रिय आमदार आहेत हे जाणवत आहे. परिसरातील विकास कामं पाहून नेता कसा असावा तर प्रकाश हुक्केरींसारखा असावा, तसेच मुलगा कसा असावा तर गणेश हुक्केरींसारखा असावा असं सांगावंसं वाटतं. त्यांच्या विकास कामाचा आवाका पाहून असे नेते लाभले हे आपलं भाग्य समजलं पाहिजे असं मत नूलचे सुर्गेश्वर मठाचे परमपूज्य गुरुसिद्धेश्वर महास्वामी यांनी आशीर्वचनात मांडलं. ते येडूर इथं आमदार गणेश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या 62 लाख खर्चाच्या खोल्यांचं उद्घाटन तसेच येडूर येथील 2 कोटी खर्चांच्या रस्ता व गटार बांधकामाचा शुभारंभ करताना दिव्य सानिध्यात बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिल पाटील, सुभाष नरवाडे, रवींद्र मिरजे, जयपाल बोरगावे, हुवान्ना चौगुले, आप्पासाहेब जत्राटे, दादू माळी, राहुल देसाई, शिवगौडा पाटील, डॉक्टर राजू चव्हाण, राजाराम माने, बसवानी नरवाडे, संजय पाटील, सुबोध जोशी, महेश कागवाडे, शिवानंद करोशी, डॉक्टर सुकुमार चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना प्रकाश हुक्केरी यांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी बंधारे उभारले, महापुरात घरे बांधून दिली, विविध पाणी योजना मंजूर केल्या. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गणेश अण्णा कार्य करतात. मतदारसंघात केंद्रीय महाविद्यालय, निवासी शाळा, कौशल्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण केंद्रासाठी निधी देण्याचं कार्य केलं असून मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी बंधारे व उपसा योजना यशस्वीपणे सुरू करून दिल्यात. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वाधिक निधी मंजूर करण्याचं श्रेय हुक्केरी पितापुत्रांना जातं असं सांगितलं. रवींद्र मिरजे यांनी प्रकाश हुक्केरी यांच्या विकास कामांची यादी फार मोठी असल्याचं सांगून विकासाबाबत हा मतदारसंघ समाधानी बनलाय. विविध पाणी योजनेमुळे शेतकरी सुजलाम सुफलाम झालाय असं सांगितलंय. राजाराम माने यांनी गणेश हुक्केरी यांच्यामुळे इंगळे गावाचा कायापालट झालाय असं सांगून सोसायटीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलंय. अक्षय दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमात मजूर, गवंडी, सुतार, इलेक्ट्रिशियन यांना किटचं तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बॅगचं वितरण करण्यात आलंय. यावेळी पांडुरंग माने, विश्वनाथ माने, विजय जाधव, पांडुरंग कोळी, सुरेश कागवाडे, भीमगौड पाटील, किट्टल येळवंते, शिवाजी पवार, बाळकृष्ण मद्यापगोळ, अशोक जमदाडे, आप्पासाहेब पट्टणकुडे, ॲडव्होकेट एस बी बेळुरे, सिद्धू मखदूम, अजित किल्लेदार, भीमूज संगमे, रमेश मुरचुट्टे, पोपट किल्लेदार, बाळू धनगर, गणेश माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत शिवानंद हांजी यांनी केलं. सूत्रसंचालन संतोष मठपती, आभार मारुती कांबळेंनी मांडले. ती मराठीसाठी इंगळीहून राजू कोळे. 2 ಕೋಟಿ ಕಾಮಗಾರಿಗಳ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಸರಿಸುಮಾರಾಗಿ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಯುವ ನಾಯಕರಾದಂಥ ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಮತ್ತು ಹಿರಿಯರಾದಂಥ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದಂಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಹೇಳಕ್ ಮಾತ್ರ ನನ್ನ ಅನಿಸ್ತಿದ್ದಿ 1 ವರ್ಷದಾಗ ಮುಗಿಯಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಕಳೆದ 40 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಪಯಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಮೊದಲಿನ ಸದಲಗ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಡಿಲಿಮಿಟೇಷನ್ ಆದ ನಂತರ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲಗ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಏನೋ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದರು. ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಇವತ್ತು ರಸ್ತೆ ಇರಬಹುದು, ಚರಂಡಿ ಇರಬಹುದು, ಶಿಕ್ಷಣದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಬಹುದು, ಬಸ್ಸಿನ ಸೌಕರ್ಯ ಇರಬಹುದು, ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ಗಳಿರಬಹುದು, ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರಬಹುದು, ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಘಟಕಗಳಿರಬಹುದು, ಆರೋಗ್ಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೇಂದ್ರಗಳಿರಬಹುದು, ಅಂಗನವಾಡಿ ಕಟ್ಟಡಗಳಿರಬಹುದು, ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಇರಬಹುದು, ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಇರಬಹುದು, ಅದೇ ರೀತಿ ಮರಾಠಿ